महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये नैराश्य अधिक आहे। टेलिमानस हेल्पलाईनवर मदतीसाठी पुरुषांकडून अधिक कॉल्स येत असल्याचं समोर आले। महिलांच्या तुलनेत दुपटीहून अधिक पुरुषांचे मदतीसाठी कॉल येत असल्याचं समोर आले। सर्वाधिक कॉल कोल्हापुरात शहरातून येत असल्याचंही उघड झाले। पुरुष व्यक्त होत नाहीत, मनातील घालमेल जवळच्या व्यक्तीला सांगत नाहीत, त्यामुळे ताणतणाव नैराश्य याचं प्रमाण राज्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असल्याचं दिसून येत आहे। मानसिक आरोग्य संबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या टेलिमानस या हेल्पलाईनवर मदतीसाठी पुरुषांकडून येणारे कॉल महिलांच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याचं समोर आलंय। राज्यात हे हेल्पलाईनवर मदतीसाठी 67.99% कॉल पुरुषांनी केले असून 31.50% कॉल महिलांनी केले। 71% कॉल हे 18 ते 45 या वयोगटातील व्यक्तींचे आहेत। सर्वाधिक कॉल हे कोल्हापूर जिल्ह्यातून आले असून पुणे दुसऱ्या क्रमांकावर तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे। मदत समुपदेशनासाठी विचारणा होत असून 10 पैकी 7 पुरुषांनी तर 3 महिलांनी मानसिक अनारोग्यासंबंधी मदत मागितली आहे। नैराश्य, अत्यवस्था, चिंता, एकटेपणा, झोपेच्या तक्रारी तसंच कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधाच्या तक्रारी या प्रकरणाची संख्या सर्वाधिक आहे। खरं तर बायोलॉजिकल फॅक्टर्समुळे महिलांमध्ये डिप्रेशन जास्ती असतं, परंतु पुरुषांमधलं डिप्रेशन जेव्हा येतं ते खूप स्ट्रॉंग रीतीने बाहेर पडतं। दुसरी गोष्ट, पुरुषांमध्ये इम्पल्सिव्हिटी खूप जास्ती असते आणि नैराश्य हे जे डिस्कशन म्हणजे स्त्रिया करू शकतात ते पुरुषांमध्ये संवादाचा खूप मोठा अभाव असतो। ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा रोल, त्यांचा एन्व्हायरमेंटल रोल हा पुरुषांमध्ये किती आपण मस्क्युलिटी फेमिनिटी म्हणजे स्त्री आणि हे समान जरी म्हटलं तरी देखील बेसिक काही डिफरन्सेस राईट फ्रॉम हार्मोनल डिफरन्सेस आहेत।